महत्त्वाची बातमी आहे। तानाजी सावंत आणि दीपक केसरकर आता देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। तानाजी सावंत आणि दीपक केसरकर हे सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर सध्या भेटीगाठीचा सिलसिला सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। गिरीश, सागर बंगल्यावर मोठ्या हालचाली सुरू आहेत। आता तानाजी सावंत त्याचबरोबर दीपक केसरकर हे देखील पोहोचले। नक्कीच सागर, आपण पाहिलं की आज सकाळपासून सागर बंगला हा केंद्रस्थान झालेला आहे आणि या ठिकाणी बऱ्याचशा राजकीय बैठका सुद्धा होत आहेत। आपण पाहिलं सकाळी अजित पवार आले होते आणि यानंतर आता दीपक केसरकर, तानाजी सावंत हे सुद्धा या बंगल्यावरती पोहोचले। तानाजी सावंत अजूनही बंगल्यावर आहे, तर दीपक केसरकर जो निरोप एकनाथ शिंदे यांनी दिला होता तो घेऊन या ठिकाणी पोहोचले। अजितदादांकडे सुद्धा या ठिकाणी येण्यापूर्वी ते गेले होते, तिथेही त्यांनी तो निरोप दिला असं बोललं जातं आणि आज संध्याकाळी महत्त्वाच्या घडामोडी घडतील असं बोललं जातंय। आपण पाहतोय की माडाचा जो तिढा आहे तो सुद्धा या ठिकाणी सुटल्याचं बोललं जातंय। आता धाराशिव या ठिकाणी नेमका उमेदवार कोण असणार आहे याबाबतची एक बैठक महत्त्वाची सागर बंगल्यावर पार पडते आणि स्वतः देवेंद्र फडणवीस एक एक करून सर्व नेते पदाधिकारी आहेत त्यांच्याशी 1 to 1 बोलतायत, 1 to 1 चर्चा करतायत आणि जो काही निरोप केंद्रातून आलेला आहे तो इथल्या नेत्यांना, आमदारांना त्यामुळे या बैठकीतून काय समोर येतं, धाराशिव मतदारसंघामध्ये कुणाला उमेदवारी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।